आज योग असा आला की तुमच्या बरोबर मी या ठिकाणी क्रिकेट पाहणार आहे. इथूनच सगळे खेळाडू खेळायला जातात. आज समाधान झालं आपल्याला त्या ठिकाणावर जायला मिळालं. बरं आप्पा वडापाव नाव द्यायची कल्पना कशी काय तुमची? चव बघू द्या, नुसतं सांगून उपयोग नाही. मटेरियल तर दिसतंय चांगलं. दिवसभर धावपळ, लोकलची गर्दी, रस्त्यावरचा गोंगाट, पण तरी सुद्धा या शहरात एक वेगळीच आपुलकी आहे. ही स्वप्नांची नगरी म्हणजे आपली मुंबई. काय झालं मित्रांनो, सातारा पाहिला, जिथे जाऊ तिथे खाऊ केलं आणि रेल्वेमध्ये आलो. तिकीट काढलं पुण्याचं, पण जी झोप लागली ती डायरेक्ट मुंबईला रेल्वे आल्यावर जागा आली. मग आता जागा होऊन बघतोय तर मुंबई. मग काय करायचं? चला आलो नशिबाने तर करू जीवाची मुंबई. सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधूनच मी मुंबईला आलो आहे. गिरगाव चौपाटीवर फिरत असताना समोर आल्यानंतर आपले शहीद तुकाराम ओंबळे यांचं स्मारक दिसलं. महाराष्ट्रासाठी नव्हे, भारतासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असे शहीद तुकाराम ओंबळे त्यांना प्रणाम करतो आणि धन्यवाद देतो आपल्या भारत मातेच्या सुपुत्रास. मित्रांनो, मला जायचे वानखेडे स्टेडियमला क्रिकेट बघायला. बरं झालं तू भेटलास. तर आता आपण काय करू, मला स्टेडियम दाखव, क्रिकेट बघू. चला आणि क्रिकेट बघू, पण भूक पण लागली रे मला. चला की तुम्हाला स्टेडियमला चारतो. बर चल खाऊ स्टेडियमला. चला छोट्या, बोला की अण्णा. तुला गर्लफ्रेंड आहे का रे? अण्णा तुम्ही सगळ्यांनाच का प्रश्न विचारत असता? होय रे हर्ष, बोला की. तुला गर्लफ्रेंड आहे का? हाय की. तरुण पिढी बाबा, आजकालच्या पोरांना तोच छंद लय झालाय म्हणून विचारलं. काय सांगा ना तू. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे वानखेडे स्टेडियम भारतीय क्रिकेटच्या असंख्य संरक्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या एका मराठी माणसाचं नाव ह्या स्टेडियम मध्ये म्युझियमला पण आहे. ते म्हणजे कोण? आपले माननीय शरदचंद्रजी पवार. समाधान वाटलं बघून. 2011चा विश्वचषक विजय असो किंवा अनेक ऐतिहासिक कसोटी सामने असो, या मैदानाने इतिहास घडताना पाहिला आहे. जिथं मोठमोठे खेळाडू बसून सामन्याची तयारी करतात ना, तिथं उभं राहिल्यावरच छाती भरून आली. इथूनच सगळे खेळाडू खेळायला जातात मैदानामध्ये. आज समाधान झालं आपल्याला त्या ठिकाणावर जायला मिळालं. First boundary for Sachin Tendulkar. Real touch play on that occasion from Tendulkar. The new sensation of Indian cricket, Mahendra Singh Dhoni, has walked in. Man for the big stage, the big occasion. And listen to the crowd, they're chanting Kohli. Observation there for a couple there to receive the trophy. दुर्मिळ छायाचित्र, ऐतिहासिक कागदपत्र, मोठमोठी करारपत्र, मिळालेले पुरस्कार आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे सगळं नीट मांडलेलं आहे. ICC मध्ये भारताची ताकद कशी वाढत गेली आणि आपलं वानखेडे मैदान कसं नव्याने सजलं धजलं, ह्याची सगळी गोष्ट इथं अगदी निवांतपणे समजते हो. म्हणजे फक्त वस्तू बघायच्या नाहीत, त्यामागची कहाणी सुद्धा ऐकायला मिळते असं वाटतं. मित्रांनो, नेपाळ वर्सेस स्कॉटलँड हे जे आपले वानखेडे स्टेडियम आहे, आज योग असा आला की तुमच्या बरोबर मी या ठिकाणी क्रिकेट पाहणार आहे. आणि पाहूया, आपला छंदच आहे क्रिकेट पाहत असताना अजून काय मिळतंय का. तिथे गेल्यानंतर पण आपण तिथे बी जाऊ आणि जिथे जाऊ तिथे खाऊ.
सांगवा सुद्धा आला नाही म्हणजे मिशा कशाने इचरायच्या सरळ घ्यायचं होतं ना कशाला खाली उतरून परत वर चढायला लावले. अहो स्टेडियम मध्ये खायचं म्हटलं ना तर फार काही मिळत नाही. पॉपकॉर्न, ते प्रोटीन बार म्हणतात ना ते, आणि एखादा बर्गर, बस. आपल्यासारखं भाजी भाकरी किंवा वडापाव शोधत बसायचं नाही. लहानपणीपासून क्रिकेट ऐकायचो पाहायचो, परंतु आज पहिल्यांदा मी स्टेडियमवर येऊन मी क्रिकेट पाहतोय, आणि ती पण कुठलं स्टेडियम, वानखेडे स्टेडियम. पण मात्र मनाचं समाधान झालं बरं का. त्या दिवशी माहोलच वेगळा होता. दोन्ही संघ जिद्दीने खेळत होते. ढोल ताशे, झेंडे, अगदी उत्साह ओसांडून वाहत. लागतंय चांगलं, पण किंमत ऐकून याची काही चवी आहे ना. या आपलं पॉपकॉर्न सारखंच लागतंय. सामना मात्र लांबलचक चालला. वेळ जात नव्हती आणि पोटात कावळे ओरडत होते. शेवटी काय उठलोच मी जागेवरून. म्हणलं आधी काहीतरी खाऊन येऊ, नाहीतर सामना बघताना डोळ्यापुढे तारे दिसतील. एवढ्या लांब आलोय दादर स्टेशनला, आणि नुसतंच महाराष्ट्रभर ऐकतोय आपण मुंबईचा वडापाव, मुंबईचा वडापाव. आता चला मी तुम्हाला मुंबईचा आज आपणचा वडापाव खायला घालतो. बर चल बर. चला आहे आपणचा वडापाव. ओ राम राम शेठ. बरी आप्पा वडापाव नाव द्यायची कल्पना कशी काय तुमची? आप्पा वडापाव आता हे माझ्या पप्पांचं नाव आहे. वा वा वा. वडिलांच्या नावावर सुरू केलं. वडिलांच्या नावावर मी चालू हो. केलेलं आहे, आणि हे नाव आपलं कुठेतरी पुढे घेऊन जायचंय. वा. आणि मराठी माणूस हा आपला म्हणजे व्यवसायामध्ये मागं राहिलाय. तो पुढे बरोबर घेऊन जायचा. अगदी बरोबर आहे. आनंद वाटला. त्याची भाजी, त्याच्यामध्ये वापरलेली चटणी, हिरवी चटणी, जोडलेली हिरवी मिरची, त्यामुळे चव न्यारीच लागती चव ती. तर मित्रांनो, आम्ही दादर स्टेशनच्या पुढे आलो. आप्पा वडापाव चव घेतली, त्याच्या जोडीला कांदा भजी पण आहेत. अतिशय टेस्टी, ताजं, टापटीप आणि स्वच्छ हे खाण्यासारखं चविष्ट पदार्थ मिळाला आम्हाला आनंद मिळाला. तुम्ही दादर स्टेशनला आले तर अवश्य आप्पाच वडापाव खाऊन जा. धन्यवाद. तर मुंबईमध्ये आपण पूर्वीपासून सांगतोय, मुंबईसारखं खाणं कुठंच नाही. मेनू एक सोबत करेल. म्हणजे महाराष्ट्रातले नाही, भारतातले मेनू मुंबईमध्ये मिळतात. भारतातले मेनू मुंबईमध्ये मिळत असेल तर मुंबईमधला मेनू तरी मुंबईमध्ये खाऊन जाऊ. बोंबील, वल्ला बोंबील, हा, तो एक तवा फ्राय, सुरमई तवा फ्राय. तसे मुंबई समुद्रकिनारे आलोय म्हणल्यावर समुद्रकिनाऱ्याचा मासा खाल्ला पाहिजे. एवढा लवचिक बोंबील पण क्रची मानलाय. बोंबल्याला कोटिंग लावले आणि तळलाय. अप्रतिम चव आहे. सुरमई खाऊन बघू. वरच्या माशाला चव पण उतरली आतमध्ये. समुद्री माशाचा आनंद मिळाला. त्यांनी पापलेट पण दिलाय, सुरमई पण दिलाय. माझा सुरमई आवडीचा आहे. त्याला गिरवी पूर्णपणे मालवण पद्धतीने बनवली. आपल्या मुंबईमध्ये पण मालवणी मासा भेटतोय. चव बघू द्या, नुसतं सांगून उपयोग नाही. मटेरियल तर दिसतंय चांगलं, समाधान देते. दादर हे माझ्या दृष्टीने फार नवीन आहे. त्यासाठी एक मित्र बोलून घेतलाय मी. तो आला की आपण सगळी आपली खाऊची ठिकाणं शोधून घ्यायच्या. माझा मित्र मुकेश दादा, त्याचंही घर आहे. राम राम अण्णा. अरे वा वा वा. आरजे तेव्हा ते राजसाहेब ठाकरेंचं घर आहे. मुंबईकरांचं एक टाइमचं जेवण म्हणजे वडापाव. क्षितिजापर्यंत पाणीच पाणी, आणि लोकांना इथं एकांत आणि शांतता पाहिजे तेवढी मिळते बरं का.